विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. बीएड CET 2022 या अंतर्गत जे आपण प्रश्नावली पाहत आहोत त्यात आज आपण विद्यार्थी मित्रों 23 ऑगस्ट म्हणजे आज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रों, अजूनही आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. आपल्या बीएड CET पासून प्रवेश तसेच आपले कॅप राऊंड्स आणि इतर ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रों, बीएडशी निगडीत सर्व बाबी बीएडच्या परीक्षेपर्यंत, तर त्या बाबीचे अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे नक्कीच आमचे चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा. तर चला पाहूया पहिला प्रश्न. विद्यार्थी मित्रों, पाण्याचा उत्कलनांक अंश किती अंश आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. A 0 अंश, B 100 अंश, C 80 अंश आणि D यापैकी नाही. विद्यार्थी मित्रों, पाण्याचा उत्कलनांक बिंदू 100 अंश डिग्री सेल्सिअस आहे हे आपल्याला माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रों, याचा दुसरा पैलू असलेला प्रश्न म्हणजे पाण्याचा गोठणांक किती आहे असाही प्रश्न येऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रों, त्याचं उत्तर असेल 0 अंश सेल्सिअस. तर विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा, पाणी ज्या अंश सेल्सिअसला उकळते त्याला आपण त्याचा उत्कलनांक म्हणतो. तर पाणी ज्या सेल्सिअसला गोठते म्हणजे त्याचा बर्फ होतो, म्हणजे पाण्याचे द्रवाचे रूपांतर बर्फामध्ये होते म्हणजे स्थायूमध्ये होते, त्याला आपण काय म्हणतो, गोठणांक म्हणतो आणि ते 0 अंश सेल्सिअस होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पाण्याचा जो उष्मा आहे तर सर्वात जास्त उष्माधारकता असलेला पदार्थ कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तरही पाणीच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, बिहारचे अश्रू कोणत्या नदीस म्हणतात? A गंगा नदीस, B कोसी नदीस, C घाघरा नदीस, D गंडकी नदीस. तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला माहीत आहे गंडकी नदी जी आहे तिला आपण काली गंडकी असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन B कोसी नदी जी आहे तिला आपण बिहारचे अश्रू असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन B हे आपलं उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आपल्याला माहीत आहे. या नदीला आपण दक्षिण गंगा म्हणतो म्हणजेच गोदावरी ही सर्वात लांब नदी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ही बाब आपण त्या अनुषंगाने पाठ करावी. तसेच विद्यार्थी मित्रों, गोदावरी नदीवरती कोणते धरण बांधले आहे तर आपल्याला माहिती आहे सर्वप्रथम गंगापूर येथे एक धरण आहे, त्यानंतर पैठण येथे एक धरण आहे, त्यानंतर नांदेड येथे विष्णुपुरी धरण आहे. तर विद्यार्थी मित्रों, ह्या बाबी आपण त्या अनुषंगाने पाठ कराव्यात. तसेच गोदावरी नदीचा जो उगम आहे विद्यार्थी मित्रों तो आपल्याला माहिती आहे त्र्यंबकेश्वर येथून झालेला आहे, जो की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रों जो की आज विचारला होता तो म्हणजेच लोकहितवादी कोणास म्हणतात? A गोपाळ हरी देशमुख यांना, B लोकमान्य टिळकांना, C बाळशास्त्री जांभेकर यांना आणि D यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन A गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रों, लोकहितवादी ही एक पदवी होय. तर अशा प्रकारच्या पदव्या अजून ज्या आहेत ज्या राजकीय नेत्यांना देण्यात आल्या होत्या त्या काळच्या, तर त्या आपण लक्षात ठेवाव्या. जसं की लोकमान्य टिळक, लोकमान्य ही एक पदवी आहे. तसेच महात्मा ही पण एक पदवी आहे. तर ह्या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न CDAC कोठे आहे? विद्यार्थी मित्रों, ही कॉम्प्युटरशी निगडीत असणारी एक प्रणाली आहे. ती ऑप्शन A पुणे येथे, B मुंबई येथे, C बँगलोर येथे, D चेन्नई येथे. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन A पुणे येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, कोटीवर किती शून्य असतात? A 5 शून्य, B 8 शून्य, C 7 शून्य, D 10 शून्य. विद्यार्थी मित्रों, आपणास माहिती आहे लाखावर म्हणजे 1 लाखावरती 5 शून्य असतात. त्यानंतर 10 कोटीवरती म्हणजे 10 कोटी जर असतील तर त्यावर 8 शून्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोटीमध्ये एखादी संख्या जर असेल तर त्याच्यावरती 7 शून्य असतात. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन C 7 हे आपलं उत्तर होय. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रों उद्याच्या परीक्षेत येतील. ह्याला पॅरलल असणारे जे प्रश्न आहेत ते आपण काय करावे, पाठ करावे. तर विद्यार्थी मित्रों, 1 लाखावरती 5 शून्य असतात तर 10 लाखावरती 6 शून्य असतात. तोही प्रश्न येऊ शकतो की 10 लाख संख्येवरती किती शून्य असतात, तर ते 6 शून्य होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, एका दिवसात किती सेकंद असतात? हा प्रश्न आज विचारलेला आहे विद्यार्थी मित्रों. तसेच 22 तारखेच्या पेपरमध्ये पण अशाच अनुषंगाचा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रों, प्रश्न बदलतात पण त्याचा टाईप जो आहे तोच राहतो हे लक्षात घ्या. एका दिवसात किती सेकंद असतात? ऑप्शन A 86,600 सेकंद, ऑप्शन B 86,400 सेकंद,
ऑप्शन सी 3600 सेकंद आणि ऑप्शन डी 24,000 सेकंद. तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, एका दिवसामध्ये 86,400 म्हणजेच ऑप्शन बी एवढे सेकंद असतात. तर विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. त्यानंतर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात म्हणजे 3600. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र एका दिवसामधले सेकंद म्हणजे 3600 गुणिले 24 हे जर आपण केलं तर ते 86,400 एवढं उत्तर येतं. तर विद्यार्थी मित्र ही झाली एक बाजू. त्यानंतर एका मिनिटामध्ये जसे 60 सेकंद असतात तर आपण त्याला सेकंदाला पण मिनिटात कन्वर्ट करू शकतो किंवा तासामध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं की विद्यार्थी मित्र एका तासात 3600 सेकंद असतात हे आपणाला माहीत आहे. तर एका सेकंदाचे किती तास होतात हेही आपल्याला विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्र 1/3600 आपल्याला करावं लागेल म्हणजे 3600. तर विद्यार्थी मित्र ते केल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते म्हणजेच 0.00028 एवढे तास एका सेकंदाचे होतात म्हणजेच 0.00028 हे काय आहेत एका सेकंदाचे तास होय. तसाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्या अनुषंगाने तुम्ही ते काय करायचं त्याचा पाठ करावे किंवा लक्षात ठेवावे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न जो होता तो म्हणजेच खालीलपैकी लीप इयर म्हणजेच लीप वर्ष कोणते. तर विद्यार्थी मित्र काही ऑप्शन्स तिथं दिले होते म्हणजे 4 ऑप्शन्स दिले होते. त्यापैकी लीप इयर ओळखायचं होतं. तर विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे लीप इयर जे आहे तर लीप इयर एकतर ते समसंख्या असते आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र लीप इयरला 400 या संख्येने काय होतो भाग जात असतो. तर 400ने भाग जाणारे जे इयर असतात ते लीप इयर असतात. आणि अजून एक आपल्याला माहिती आहे लीप इयर म्हणजेच विद्यार्थी मित्र त्यामध्ये एक दिवस अधिक असतो म्हणजेच फेब्रुवारीचे दिवस आहेत ते आपल्याला माहिती आहे ते म्हणजेच 28 दिवस. तर त्यात एक दिवस वाढतो. तर विद्यार्थी मित्र हा एक दिवस कसा वाढतो तर पृथ्वीचं परिवलन करताना ही बाब आपल्याला पाहायला भेटते. तर विद्यार्थी मित्र 29 दिवसाचा ज्या वर्षामध्ये महिना येत असतो फेब्रुवारी महिना तर तो म्हणजेच लीप इयर होय. आणि ज्या व्यक्तींचा जन्म 29 फेब्रुवारीला होत असतो तर त्यांचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो म्हणजे लीप इयरही दर 4 वर्षांनी येते ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्र तो म्हणजेच 1857च्या उठावाचे पडसाद कोणत्या ठिकाणी उमटले होते म्हणजे जास्त पडसाद कोणत्या शहरामध्ये उमटले. तर विद्यार्थी मित्र 3 शहराचे त्यांनी ऑप्शन्स दिले होते म्हणजे शहरांची नावं दिली होते. तर कोणत्या शहरामध्ये जे पडसाद उमटले होते अशा प्रकारचा आशयाचा तो प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्र 1857चा उठाव आपल्याला माहीत आहे. तर इतिहासातील ही एक काय आहे एक मौलिक घटना आहे. तर ह्याला असणारे जे कारण आहे तत्कालीन कारणे म्हणजेच नैमित्तिक कारण जे होतं ते कारण आणि त्यानंतर त्याची पार्श्वभूमी ह्या सर्व बाबी आपल्या परिचयाचे आहेत विद्यार्थी मित्र. तर कानपूर असेल त्यानंतर झाशी असेल या ठिकाणी त्याचे उद्रेक झाले होते किंवा त्याचे पडसाद उमटले होते. त्याप्रमाणे त्या पर्यायाप्रमाणे त्याचं उत्तर आपल्याला काय करावं लागेल सांगावे लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा जो प्रश्न होता तो म्हणजेच 9वा जयपूर येथील जंतर मंतर कोणी बांधले. ए राजा सवाई गायकवाड, बी भगवान दास, सी राजा जयसिंग, डी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन ए राजा सवाई गायकवाड यांनी जयपूर येथील जंतर मंतर बांधले होते. तर विद्यार्थी मित्र ज्या अशा प्रकारच्या पॉप्युलर वास्तू आहेत त्याचंही तुम्हाला काय करावं लागेल त्याचे बांधकाम कुणी केले किंवा ते कोणाच्या कार्यकाळामध्ये बांधण्यात आले होते. जसं की विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे आग्र्याचा ताजमहल असेल त्यानंतर कर्नाटकात असलेला गोल घुमट जो की विजापूर येथे स्थित आहे. तर अशा प्रकारच्या वास्तू ज्याला जगभरातून पर्यटक येतात तर ते कोणत्या काळात बांधले किंवा त्याप्रमाणे कोणत्या राज्य काळामध्ये ते बांधण्यात आले हेही आपल्याला पाहावं लागेल त्याचाही अभ्यास करावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न होता भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत. तर विद्यार्थी मित्र केंद्रशासित प्रदेशांची संख्या विचारली आपल्या देशामधली. ए 7 आहेत, बी 8 आहेत, सी 5 आहेत, डी 10 आहेत. तर विद्यार्थी मित्र केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये अगोदर 7 होते नंतर त्यामध्ये एक केंद्रशासित प्रदेशाची काय झालेली भर पडलेली आहे. तर विद्यार्थी मित्र आता जी संख्या आहे ती नूतन संख्या नवीन संख्या ती म्हणजेच 8 ही होय. तर भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश हे 8 होत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हा पॉलिटिकल सायन्स तसेच जी केचा प्रश्न आहे म्हणजेच केंद्रशासित प्रदेश राज्यशास्त्राचा काय आहे भाग आहे. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपल्याला
हे प्रश्न आजच्या प्रश्नावलीमध्ये विचारले. ह्याला असणारे पॅरलल प्रश्न तुम्हाला पाहावे लागतील आणि ते आपल्या उद्याचा येणारा आगामी जो पेपर आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजेच BED CETचा, त्यामध्ये त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व जणांना उद्याची तुमची परीक्षा देण्यासाठी हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रो. आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. इथून पुढच्याही तुमची जी पुढचा प्रवास आहे तो म्हणजेच BED प्रवेश असतील, कॅप राऊंड्स असतील, त्यानंतर BEDच्या परीक्षा असतील किंवा त्या संदर्भातल्या सर्व अपडेट्स असतील त्या तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळत राहतील. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत राहा.